रायगडमधल्या पावसानं रोहा जलमय झालं आहे आणि इथल्या नागरिकांना किंवा जे प्रवासी आहेत रोहा स्टेशनला जाणारे त्या नागरिकांना रेस्क्यू करणं असेल किंवा त्या प्रवाशांना आणून सोडणं नेणं या गोष्टी इथं केल्या जातात। हे रेस्क्यू टीमचे काही सदस्य आहेत। सध्या काम नेमकं कसं करताय तुम्ही? आता सध्या काम आपण बोटीच्या सहाय्याने लोकांना ने-आण करतोय सध्या तरी। त्याच्यानंतर मग थोडे मुके प्राणी पण आहेत, त्यांनासुद्धा आपण स्वतः उचलून त्यांना बाहेर काढतोय। आणि त्याच्यानंतर असा विषय की जे आपले स्थानिक नगरसेवक आहेत तिथले, जसे की प्रशांत कडू साहेब असतील, रोहित हजारे साहेब असतील, ओमकार हजारे तर आणि राजू जैन आहेत, हे असे बरेचसे नगरसेवक आहेत। ते रात्रीपासून आमच्यासोबतच आहेत, आम्हाला लागेल ती मदत करतात, जसे की जेवण वगैरे असेल, मेडिसिन असेल, हे सगळ्या गोष्टी आम्हाला व्यवस्थित पुरवतात आम्हाला सगळ्या गोष्टी। तर त्यांचेसुद्धा मनापासून धन्यवाद। आणि बाकी आपलं काम चालूच आहे अजून। काल सकाळी आम्ही 7 वाजल्यापासून काम चालू केलेलं आहे, तो अजून पण आम्ही काम थांबवलेलं नाही। रात्रभर पोरं आपली झोपलेली पण नाहीत। अशा प्रकारे आपलं रेस्क्यू व्यवस्थित चालू आहे। किती लोकांना आतापर्यंत सोडलं? आपण आतापर्यंत कालपासून जर काउंट केलं तर आपण आतापर्यंत जवळपास 700 ते 800 लोकांना आपण सुखरूप पलीकडे आणून सोडलेलं आपण त्यांना व्यवस्थित। बरं, आम्ही तुमच्याकडे येतो, पण तत्पूर्वी या टीमशी देखील बोलतोय। दादा, काय सिच्युएशन होती? म्हणजे काही लहान मुलांना देखील तुम्ही रेस्क्यू केलात किंवा काय, किंवा ही सिच्युएशन साधारणपणे दरवर्षी अशी परिस्थिती निर्माण होते? सर, खरं बोलायचं तर त्या लहान मुलांसाठी आहे ना, ते नगराध्यक्ष आहेत आपले, त्यांनी आमच्याकडं दूध दिलेलं त्यांना पोचवण्यासाठी। त्यांना दुधाची म्हणजे लहान मुलं होती, त्यांना दुधासाठी काहीच त्यांच्याकडे ऑप्शन नव्हतं, सगळं घरामध्ये पाणी भरलेलं, त्यामुळे त्यांना का दूध आम्ही नेऊन दिलं तिथे। त्यानंतर त्यांना वरती पोचवले, त्यानंतर आम्हाला भरपूर या दादांनी मदत केली। ते अजून दुसरे एक दादा होते, हे दादा होते, यांनी सगळ्यांनी आम्हाला मदत केली। बोट, कारण नंतर पाणी कमी झालं, बोट आणायला आम्हाला शक्य नव्हतं, आम्ही 6 जणच गेलो, पाण्याचा प्रवाह जास्त होता म्हणून बोट हेवी होती, आम्हाला बोटसाठी यांनी मदत केली। तुम्ही स्थानिक नगरसेवक आहात, रोहा शहरातली नेमकी परिस्थिती आता कशी आणि काय होती? रोहा शहराची परिस्थिती बघताना तर पाणी हा भरपूर प्रमाणात वाढलेलं आहे, म्हणजे एवढा पाणी नसतो, पण आत्ताची घडी बघता की डॅम फुल झाल्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे। आणि त्यामुळे नगरपालिकेची पूर्ण टीम, म्हणजे कर्मचारी असो, नगराध्यक्ष असो, CO साहेब असो, पूर्ण टीम आणि सर्व नगरसेवक सतर्क आहेत। आणि जसे जसे नागरिकांचे त्यांना फोन येत आहेत तसे तसे ते त्याच्यातनं त्यांना मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहेत। आज रात्री पण परिस्थिती अशीच होती की काही घरांमध्ये अशी परिस्थिती पाणी वाढल्यामुळे की लोक अडकून राहिलेली होती, पण यांची टीम एवढी पॉवरफुल आहे की त्यांना एक फोन लावल्यावर त्वरित लगेच तिथं ते हजर मदतीसाठी जाऊन त्यांनी ते मार्ग काढलेला आहे त्यांना। नक्कीच। तर रायगडमधली म्हणजे रोहा शहरातली परिस्थिती आहे, साधारणपणे पाऊस थांबला आहे, पूर ओसरणं गरजेचं आहे, पण लोकांना झालेली समस्या किंवा त्यांना उद्भवलेले प्रॉब्लेम्स, आणि त्याच्यासाठी एका अर्थानं आपण असं म्हणू की रेस्क्यू टीम सध्या देवदूत ठरले किंवा त्याच्यासाठी देवदूताचंच काम करते। अमोल मोरे, ABP माझा, रोहा, रायगड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.